एकत्र पाहण्यासाठी आजचा दिवस ही सुवर्ण संधी असते आणि त्यामुळे फक्त मुंबईमधून नाही, फक्त महाराष्ट्रामधून नाही, देशभरातूनच नाही तर देश विदेशातून सुद्धा अनेक जण या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी मुंबईला हजेरी लावत असतात आणि याही वर्षी तोच उत्साह दिसतोय। अनेक देशांमधले परदेशी पाहुणे सुद्धा बाप्पाच्या या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी त्यात सहभागी होण्यासाठी आजही मुंबईमध्ये दाखल झालेत। लालबागच्या राजाची मिरवणूक श्रॉफ बिल्डिंग जवळनं आता पुढे सरकतेय। मिरवणूक काहीशी विलंबानं होतीये। जी वेळ दिली होती मिरवणुकीची त्या वेळेपेक्षा जवळपास 1.5 तासानं मिरवणूक रेंगाळलेली आहे। त्यामुळे ही मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेणं हे लालबागचा राजा मंडळासाठी आणि पोलिसांसाठी सध्या आव्हान बनलंय। तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुकांचा उत्साह प्रचंड दिसतोय। पुण्यामध्ये गर्दी तर दरवर्षीप्रमाणे मोठी आहे, पण ढोल ताशांचा गजर पुण्यामधलं जे वैशिष्ट्य आहे तेही पाहायला मिळते। अनेक पथकं, ढोल ताशा पथकं ज्यामध्ये प्रामुख्याने तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो, ती सगळी पथकं यावर्षीही आपली कला सादर करतायत आणि हळूहळू याच पथकांच्या बाजूनं, याच पथकांच्या साक्षीनं गणपती बाप्पांच्या मिरवणुका पुढे जातात। मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन झालंय, दुसऱ्या गणपतीचं विसर्जन झालंय आणि गुरुजी तालीम मंडळाच्या मानाच्या 3ऱ्या गणपतीचं विसर्जन काही क्षणांमध्ये होईल। पुण्यामधल्या मानाच्या या 5ही गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर हळूहळू इतर सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधल्या बाप्पांचं विसर्जन व्हायला सुरुवात होईल।